हाय हॅलो नमस्कार, जयश्री ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते। तर तुमच्यासाठी पुन्हा एक नवीन अशी रेसिपी घेऊन आलेली आहे। तर आज आपण बनवतो नागपुरी स्पेशल पाटवडी मसाला। तर पाटवडी कशाची बनवली जाते किंवा ग्रेव्ही जी त्याच्यामध्ये असते तर ती कशी बनवली जाते तर पूर्ण तुम्हाला टिप्स सहित ही रेसिपी मी सांगते। तर मग चला बनवूया। तर सर्वप्रथम इकडे मी लसूण, कोथिंबीर, कढीपत्त्याची थोडीशी पाने आणि हिरवी मिरची जशी तिखट आहे त्याच्यानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। तर इकडे मी 2-3 हिरवी मिरची, थोडेसे जिरे आणि थोडंसं ओवा घेतला। हे सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक पेस्ट करून घ्यायची। जास्त बारीक नाही करायची, थोडीशी उघडधोबड करायची। तर इकडे मी पेस्ट करून घेतलेली आहे। तर सर्वप्रथम इकडे कढई गरम करायला ठेवायची। थोडेसे जिरे आणि थोडीशी मोहरी टाकली। थोडेसे म्हणजे एकदम एक चिमटभर असे जिरे आणि चिमटभर मोहरी टाकायची तेलामध्ये तडतडण्यासाठी। आणि लगेच त्यामध्ये आता आपण घालून घेणार आहे जे मसाले आपण वाटून घेतले होते तर ते घालून घ्यायचे। मसाले चांगले परतून घ्यायचे। मसाले चांगले परतले की त्यामध्ये चिमूटभर हळद घालून घ्यायची। हळदीमुळे खूप छान असा कलर येतो आणि चवीमध्ये पण फरक पडतो। तर हळद इकडे मी घालून घेतलेली आहे आणि आपला मसालाही चांगला परतला आहे। तर यामध्ये घालून घेऊया पाणी। तुम्हाला जेवढी पाटवडी बनवायची, आपल्या इकडे जास्त करून बेसनवडी बोलल्या जातात सातारा साईडला, प्रत्येकाला इकडे वेगवेगळं नाव आहे पण नागपूरमध्ये हे खूप फेमस आहे। तर इकडे मी पाणी घालून घेतलेलं आहे। पाणी आपल्याला तुम्हाला जेवढं बेसन घालायचं आहे त्याच्यानुसार तुम्ही आवश्यकतेनुसार पाणी घाला। पाणी घालून घेतलं की लगेच त्यामध्ये घालून घ्यायचं चवीनुसार मीठ। मीठही घातलं की पाण्याला एक चांगली उकळी काढून घ्यायची। पाण्याला चांगली उकळी आलेली आहे तुम्ही बघू शकता। आणि आता आपण यामध्ये बेसन जे आहे तर ते घालून घ्यायचं आणि त्याला एका चमच्याच्या साहाय्याने किंवा तुम्हाला जर फेटण्याचं असेल तर त्याने फेटून व्यवस्थित घ्यायचं जेणेकरून त्याच्या गाठी झाल्या नाहीत पाहिजे। तर इकडे मी बेसन व्यवस्थित यामध्ये फेटून घेतलेलं आहे। आणि आता 5 मिनटं यावरती एक ताट ठेवून त्याला चांगलं शिजवून घ्यायचं। 5 मिनटं ठेवायचं, तर मधून त्याला थोडंसं ओपन करून बघायचं, नाहीतर ते पूर्ण खाली चिपकेल। आणि हे करताना गॅसची फ्लेम स्लो करायची। तर इकडे मी 5 मिनटं त्याला चांगलं घट्ट करून घेतलेलं आहे। तर आपल्या इकडे एक पाटवडीसाठी मिश्रण रेडी झालेलं आहे। तर ह्याला थोडंसं थंड करून घेते आणि इकडे एका ताटाला मी तेल लावून घेतलं। तेल लावून घेतलं की ते जे मिश्रण आहे तर ते ह्या ताटावर काढून घ्यायचं आणि 10 ते 15 मिनटं ठेवून द्यायचं। बेसन असल्यामुळे ते लगेच अब्झॉर्ब होतं आणि घट्ट होतं। आपल्याला जी पाटवडी आहे ते घट्टच करायची असते। जर तुम्हाला मसाले नसतील घालायचे तर फक्त तुम्ही मीठ घालून पण फक्त बेसनची पाटवडी बनवू शकता, पण मसाले घातल्यामुळे खूप छान अशी टेस्ट येते। तर इकडे 10 मिनटं झालेले आहेत आणि आता याला मी घेते कट करू। तर इकडे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी त्याला कट करून घेतलेलं आहे। तर आपले पाटवडी रेडी झालेले आहे। तर आता आपण ह्याच्यासाठी बनवणार आहे एक ग्रेव्ही। तर इकडे मी सर्व पाटवडी जे आहेत त्या वड्या काढून घेतलेल्या आहेत। तर ग्रेव्हीसाठी इकडे मी एक मीडियम साईजचा कांदा, एक छोटंसं टोमॅटो आणि कोथिंबीरचे देठ घेतलेत। कोथिंबीरच्या देठमुळे भाजी खूप छान लागते। तर हे सर्व मिक्सरला लावून याची बारीक अशी पेस्ट करून घ्यायची। तर इकडे मी पेस्ट करून घेतलेली आहे। तर लगेच इकडे आपण आता पुन्हा कढई गरम करायला ठेवायची। कढई चांगली गरम झाली की त्यामध्ये तेल घालून घ्यायचं। तेलही चांगलं गरम करायचं। तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये 2 तेजपत्त्याची पाने, तसंच मी थोडेसे खडे मसाले होते तर ते घालून घेतलेले आहेत। तुमच्याकडे जे असतील ते तुम्ही घालू शकता, पण इकडे माझ्याकडे दालचिनी, ते स्टार फूल होतं आणि थोडेसे लवंग वगैरे होते तर मी हे घालून घेतले। तसंच थोडेसे जिरे, थोडीशी मोहरी घालून घ्यायचे आणि हे खडे मसाले चांगले परतून घ्यायचे। खडे मसाले चांगले परतून झाले की त्यामध्ये आपण जी टोमॅटो आणि कांद्याची ग्रेव्ही बनवली आहे तर ती घालून घ्यायची आणि तिलाही चांगलं परतून घ्यायचं। तुम्ही बघू शकता ग्रेव्हीची ही क्वांटिटी किती दिसते। जेव्हा तुम्ही तिला चांगली परतून घ्याल तर त्याची क्वांटिटी कमी होते। तर तसंच यामध्ये मी थोडंसं आलं आणि लसणाची पेस्ट घालून घेतली। ती ऑप्शनल आहे, तुम्हाला जर अद्रक लसूण घातला तुम्ही यामध्ये बारीक करताना तरी चालेल, पण इकडे मी थोडीशी पेस्ट घालून घेतली आणि तुम्ही बघू शकता खूप छान असं आपलं आता क्वांटिटी पण कमी झालेली आहे मसाल्याची।
जेव्हा तुम्ही कांदा आणि टोमॅटो चांगला व्यवस्थित परतता तर त्याची क्वांटिटी कमी दिसते। तर आपले मसाले चांगले परतून झालेत, म्हणजे कांदा आणि टोमॅटो, आणि यामध्ये घालूया आता आपण थोडेसे मसाले। तर इकडे मी थोडीशी चिमूटभर हळद घालून घेतली, तसंच गरम मसाला, लाल तिखट आणि एक सब्जी मसाला आहे तर तो घालून घेतला आणि तोही यामध्ये चांगला परतून घ्यायचा। मसालेही चांगले तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे। तर यामध्ये मी थोडंसं घालून घेते कांदा आणि लसणाची चटणी। ही ऑप्शनल आहे, पण त्यामुळे भाजीला खूप छान अशी चव येते। कारण तुम्ही बोलू शकता की कांदा घातला तर काय गरज आहे, पण ह्या चटणीमध्ये खूप म्हणजे खडे मसाले असतात, तर थोडंसं घाला, त्याच्यामुळे खूप छान अशी चव येते। तर इकडे आपले मसाले चांगले परतून झालेले आहेत आणि यामध्ये आता घालून घ्यायचं पाणी। तुम्हाला जेवढी ग्रेव्ही पाहिजे त्याच्यानुसार तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता। तुम्हाला जर घट्ट ग्रेव्ही पाहिजे तर तुम्ही थोडं पाणी घाला, जर तुम्हाला मीडियम पाहिजे त्याच्यानुसार तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता। तर इकडे मी पाणी घालून घेतलं आहे। पाणी घालून घेतलं की ह्याला एक चांगली उकळी काढून घ्यायची अगोदर। तर इकडे तुम्ही बघू शकता खूप छान अशी उकळी आलेली आहे। तर यावरती आता गॅस कमी करून एक ताट ठेवून आपण त्याला 5 मिनटं चांगलं शिजवून घेणार आहे। तर 5 मिनटं झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता आपली ग्रेव्ही खूप छान प्रकारे शिजलेली आहे। तर यामध्ये घालून घेऊया आता आपण चवीनुसार मीठ। मीठ घालून घेतल्यानंतर पुन्हा 2 मिनटं आपण तिला शिजवून घेणार आहे, पण तेव्हा आपण त्यावरती ताट वगैरे काही झाकणार नाही, फक्त असंच 2 मिनटं तिला चांगलं शिजवून घ्यायचं। तर तुम्ही बघू शकता इकडे मी 2 मिनटं तिला चांगलं शिजवून घेतलेली आहे आणि आपली ग्रेव्हीची थिकनेस पण तुम्ही बघू शकता, खूप छान अशी आपली ग्रेव्ही रेडी झाली। तुम्हाला जर अजून घट्ट पाहिजे तर तुम्ही थोडे अजून तिला म्हणजे शिजवू शकता, पण मला एकदम म्हणजे ही बेस्ट वाटली। आणि थोडीशी जरा पातळ असेल ग्रेव्ही तर खूप छान लागते खाण्यासाठी, कारण बेसन असतं, आपण जी पाटवडी बनवलेली असते ती बेसनची असते, त्यामुळे मग ती थोडीशी पातळच ग्रेव्ही पाहिजे। तर इकडे आपली ग्रेव्ही पण रेडी झालेली आहे आणि आता यामध्ये आपण घालून घेणार आहे जी पाटवड्या आपण साईडला बनवून ठेवल्या होत्या, तर त्या घालून घ्यायच्या आणि त्याही व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या। पाटवडी ही तुम्ही जेव्हा तुम्हाला खायचं आहे तेव्हाच तुम्ही ग्रेव्हीमध्ये घालून घ्या, जर लगेच खाणार नसेल तर पाटवडी साईडलाच ठेवून द्या, कारण जे बेसन असतं ते त्याच्यामध्ये जर मिक्स झालं तर मग ते पूर्ण एकजीव होऊन जातं सर्व आणि खाण्यासाठी म्हणजे टेस्ट वेगळी लागते। पण जर पाटवडी व्यवस्थित बनली असेल तर त्याच्यामध्ये काहीही बदल होत नाही। तर इकडे मस्त आता मी वरून कोथिंबीर वगैरे घालून घेतली आणि आपली पाटवडीची भाजी रेडी झालेली आहे। तर तिला मी इकडे एका प्लेटमध्ये काढून घेते। तर नागपुरी स्पेशल पाटवडी ग्रेव्ही मसाला आपला रेडी झाला आहे। तर कसा झाला हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही पण बनवून बघा। रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।